गुड फ्रायडे या दिवसाचं महत्त्व आणि त्याची पार्श्वभूमी या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी फादर रेमन रुमाव आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. आज गुड फ्रायडे आहे, तर गुड फ्रायडे या दिवसाचं महत्त्व नेमकं काय सांगता येईल आणि या दिवसाला मुळात गुड फ्रायडे असं का म्हणतात? आज जगभर गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी प्रभू येशूने महाबलिदान केलं. आजच्या दिवसाला तरी देखील गुड फ्रायडे म्हटलं जातं आणि हा प्रश्न अनेक मित्रांना पडलेला असतो. आजच्या दिवशी प्रभू येशूचा जो मृत्यू झाला हा अपघाती नव्हता, तर ती परमेश्वराची एक दैवी गूढ योजना होती आणि त्यानुसार प्रभू येशूने आज महाबलिदान केलं, महानिर्वाण त्यांचं झालं. जगाच्या कल्याणासाठी त्याने आपला महाबलिदान केलं की चांगुलपणाने दुष्टपणावरती विजय मिळवावा. आणि हे आपण आपल्या भारतीय संतांनी सुद्धा म्हटलेले आपण पाहतो की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्ट विती पर उपकारी. आणि ह्या उक्तीनुसार प्रेमाने जग जिंकावं, द्वेषाचा विजय प्रेमाने व्हावा, जो क्रूरपणा आहे त्याला करुणेने विजय मिळवावा आणि जो दुष्टपणा आहे त्याला चांगुलपणाने विजय मिळवावा म्हणून. आणि हा विजय प्रभू येशूने आज मिळविलेला आहे आणि त्यासाठी आजच्या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हणतात की प्रभू येशूने चांगुलपणा आज जगासाठी दाखवून दिलेला आहे आणि त्यावर विजय मिळविलेला आहे. आता गुड फ्रायडे हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, तर कशा पद्धतीने साजरा केला जातो नेमका? जगभर जी उपासना साजरी केली जाते आणि खास करून कॅथोलिक धर्मामध्ये जी उपासना साजरी केली जाते ही सर्व जगभर सारखीच आहे. ज्या पद्धतीने व्हॅटिकनमध्ये पोप ही उपासना साजरी करतात तशाच पद्धतीने मुंबईमध्ये आणि कॅथोलिक चर्च जिथे जिथे आहे तशी एक उपासना जी आहे तीच उपासना साजरी होते. आज सगळे ख्रिस्ती भाविक हे दुःख साजरं करतात, प्रार्थना करतात, उपवास करतात आणि प्रभू येशूने जो क्रूस वाहिला, जी वेदना सहन केली त्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. आणि आज संपूर्ण दिवस जसं प्रभू येशू कालवारीवरती चालला तशी आज आता तुम्ही दाखवलेलं आहे त्या पद्धतीने लोक त्या यात्रेमध्ये सहभागी होऊन की प्रभू येशू कसा चालला असेल, त्याला कशी वेदना झाली असेल हा अनुभव घेण्याचा स्वतःच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात की त्याद्वारे मला सुद्धा जीवनामध्ये प्रभू येशूसारखं जीवन जगता यावं. म्हणजे वेदनेचा अनुभव घेण्याचा हा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. आता प्रभू येशूंनी त्यांच्या शिष्यांचे पाय धुतले, ज्याला पायधुनी असं म्हणतात, तर ते नेमकं काय, त्याच्याबद्दल काय सांगा? काल जगभर संध्याकाळी एक विधी झाला आणि त्या विधीला आपण पायधुनीचा विधी असं म्हणतो. काल धर्मगुरूंनी 12 उमेदवारांचे पाय धुतले आणि त्याद्वारे जगाला एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे प्रभू येशूने, तो आम्ही साजरा करत असतो. अगदी आपले नवे पोप फ्रान्सिस ह्याने सुद्धा तुरुंगामध्ये जाऊन 12 तुरुंगवासियाचे पाय धुतले आणि या सगळ्याला ख्रिस्ताच्या जीवनाचा संदर्भ आहे. आपल्या मृत्यूच्या आदल्या दिवशी 12 शिष्यांबरोबर त्यांनी भोजन घेतलं आणि त्या भोजनाआधी त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्याद्वारे ही जगातल्या इतिहासातली एक अपूर्व गोष्ट होती आणि ती प्रभू येशूने हा कित्ता घालून दिला. ह्या सगळ्या प्रभू येशूच्या कृतीने शिष्य देखील गोंधळून गेले आणि त्याचा जो अग्रशिष्य होता पीटर, ह्यांनी प्रभू येशूला सांगितलं की तुम्ही माझे पाय धुवू शकत नाही किंवा तुम्ही माझे पाय धुवूच नाहीत. परंतु प्रभू येशूने सांगितलं की तुम्ही मला गुरु म्हणता, तुम्ही मला स्वामी म्हणता आणि हे तुम्ही योग्य करता. तुमचा स्वामी, तुमचा गुरु तुमचे पाय धुत आहेत, तुम्ही देखील एकमेकांचे पाय धुवा. हा संदेश प्रभू येशूने दिला की मी सेवा करवून घेण्यासाठी आलेलो नाही, तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. हा संदेश प्रभू येशूने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि प्रभू येशूने घालून दिलेला हा आदर्श हा साऱ्या धर्माचार्यांना लागू आहे आणि आपले जे सामाजिक आणि राजकीय जी लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा हा आत्मचिंतन करण्यासारखा मुद्दा आहे. आजकाल आपण सगळेजण पाहतो की समाजामध्ये दुसऱ्यांना मारहाण करून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे. अधिकार जो असतो हा सेवेसाठी असतो, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हा अधिकार नसतो आणि त्यासाठी ह्याची जाणीव आमच्यासारख्या धर्मगुरूंनी, लोकप्रतिनिधींनी आणि जे शासकीय सामाजिक अधिकारी आहेत ह्याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि समाजामध्ये सुद्धा आपण पाहतो की जी लोक गरिबांच्या वरती अन्याय होत आहे, दीनदुबळ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली जात नाही, अशा लोकांच्या बाजूने जे उभे राहतात असे नेतृत्व आज समाजाला किंवा युवकांना अपेक्षित आहे.
प्रभू येशूने सुद्धा मारहाण करून नाही तर दुसऱ्याची सेवा करून आपलं निराळेपण त्यांनी सिद्ध केलं आणि जगाला दाखवलं. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की सेवा करवून घेण्यापेक्षा सेवा करण्यासाठी आलेलो आहे, करण्यातच अधिक सुख आहे, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त यांच्या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये त्यांच्या आईची भूमिका खूप महत्त्वाची होती, तर त्याबद्दल काय सांगाल? आपण पाहतो की आज गुड फ्रायडे आणि आज प्रभू येशूचं महानिर्वाण झालं. अवघ्या 33व्या वर्षी त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला आणि त्याचा मृत्यूवेळी त्याची आई त्याच्या पायापाशी उभी होती. आणि कुठल्याही आईला वाटत असतं की आपल्या मुलाचे डोळे आपण मिटावेत, आपले मुलाचे डोळे मिटण्याआधी त्याने आपले डोळे मिटावेत आणि नंतर आपल्याला मृत्यू यावा. तर असं आपल्याला वाटत असतं. तरी इथे आईला आपण पाहतो की आई स्वतः मुलाला शेवटचा श्वास घेताना ती आपल्या डोळ्या देखत पाहते आणि ही आईची वेदना आहे, आईचं दुःख आहे. ख्रिस्त पुराणकार फादर स्टीफन्स यांनी म्हटल्याप्रमाणे ते सांगतात की प्रभू येशूच्या मारहाणीचे वळ माता मरियेच्या काळजावरती उमटले. एवढं दुःख तिला झालं, अति वेदनेमध्ये ती होती, तरी सुद्धा ती येशूच्या बाजूला उभी राहिली. तिला ठाऊक होतं की माझा मुलगा जे काही करतोय हे जगाच्या भल्यासाठी आहे आणि त्यामुळे ती ठामपणे प्रभू येशूच्या सोबत उभी राहिली. आणि आजच्या दिवशी सगळे ख्रिस्ती लोक आणि खास करून कॅथोलिक लोक ही अनंत यातना भोगणाऱ्या मातेचं स्मरण करतात आणि हा अतिशय प्रमुख वाटा पवित्र मरियेच्या प्रभू येशूच्या दुःख सहनामध्ये आहे. ही सगळी कथा ऐकल्यानंतर, ही सगळी पार्श्वभूमी ऐकल्यानंतर असं वाटतं की गुड फ्रायडे ही शोकांतिका आहे का? काय सांगाल? नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने दीनदुबळे आणि जे गरजवंत होते, अनाथ अपंग होते, यांची बाजू घेतली. जे कर्मकांडामध्ये गुंतलेले जे धर्माचारी होते आणि जे भ्रष्टाचारी राजकीय पुढारी होते यांना त्यांनी आव्हान दिलं. आणि प्रभू येशूला ठाऊक होतं मी जे काही करतोय ह्याची फार मोठी किंमत मला मोजावी लागणार आहे, परंतु सत्याला आणि चांगुलपणाला मरण नसतं. शत्रूने कट रचला, शत्रूने त्याची हत्या केली, त्याला मृत्यू आला आणि त्याला पुरलं देखील, परंतु तो साक्षात जीवन होता आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा त्याला झाकून ठेवू शकला नाही. आणि त्यांनी आपल्या पुनरुत्थानाद्वारे पुन्हा नवं जीवन त्यांनी जगाला दिलं. तो पुनरुत्थित झाला आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान त्यांनी सगळं नश्वरतेची बंधनं जुगारून तो पुनरुत्थित झाला आणि मृत्युंजय झाला. आणि मृत्यूनंतर त्यांनी आपल्या शिष्यांना अनेक ठिकाणी दर्शनं दिली. आणि ह्या पुनरुत्थानाचा जो मुख्य संदेश आहे की इव्हल विल नॉट हॅव द लास्ट वर्ड, चांगुलपणाला मरण नाही. आणि आपल्या भारतीय आपल्या देशाचं जे बोधवाक्य आहे की सत्यमेव जयते, आणि हाच पुनरुत्थानाचा संदेश आहे, हाच ईस्टरचा संदेश आहे. आणि हा संदेश आज मी सगळ्यांना देऊ इच्छितो. आपल्या सगळ्यांना ईस्टरच्या शुभेच्छा. प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, स्वतःवर प्रेम करा, त्याचबरोबर इतरांवरही प्रेम करा, शेजाऱ्यांवरही प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा असं सांगणारे आणि चांगुलपणाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त. आणि आपण हा जर संदेश आजच्या काळातही आचरणात आणला तर खरं तर कुठल्याच समस्या, कुठलेच प्रश्न उद्भवणार नाहीत या खात्रीसह आज आपण इथेच थांबूया. आणि ह्या गुड फ्रायडे ह्या दिवसाविषयी तुम्ही जी अगदी नेमक्या शब्दामध्ये उपलब्ध वेळेत माहिती दिली त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. वळूया उर्वरित बातम्यांकडे.